सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं. मंत्र्यांचे फिक्सर पीए ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन. फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही. सामनातून फडणवीसांचं कौतुक करत शिंदेंवर निशाणा. काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट. 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीने 5 लाख मागितले. आमदार मिटकरींचा गंभीर आरोप. मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीने पैसे मागितल्याचा दावा. बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा. दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला कसारा घाट आज वाहतुकीसाठी खुला. महाशिवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. उद्या घाट बंद राहणार. एमएमआरडीएला हायकोर्टाचा दणका. मेट्रोसाठीच्या फ्रेंचमधील सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द. मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप. फ्रेंच कंपनीने केल्यानंतर केलं होतं कंत्राट रद्द. महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास उघडं राहणार. शिवमंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचा आज शेवटचा दिवस. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानाकरिता लगबग. पहाटे 4 वाजेपर्यंत सुमारे 25 लाख लोकांनी संगमावर स्नान केलं. कल्याण डोंबिवली परिसरात उद्या सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पालिकेचा निर्णय. शुक्रवारी कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता. मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरीत उष्णतेची लाट. फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील 2 दिवस तापमानवाढ कायम राहणार.